नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि तलाठी भरतीचे अपडेट तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तलाठी भरती अपडेट पाहण्यापूर्वी महत्त्वाची सूचना, जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते। 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। आत्तापर्यंतचे लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट नियुक्त्या आणि लेटेस्ट सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। तसेच स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवेच्या नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामवर पाहण्यास मिळतात। त्यामुळे या सर्व माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केल्यावर, टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर टेलिग्रामची लिंक ज्या आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, लवकर जॉईन करा। फायदा होईल तुम्हाला 2024मध्ये स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी। तर आपल्या मेन आणि महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। तलाठी भरती संदर्भात नागपूर इथून ही बातमी आलेली आहे। पहा, तलाठी भरतीमधील कथित गैरप्रकारांचा तपास संथगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे। गुन्हे दाखल झाल्यावरही आणि 72 संशयित उमेदवार जे आहेत त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून। आणि राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला आहे। मात्र राज्यात 8 ठिकाणी अनुचित प्रकार झाला असून संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले। तर दुसरीकडे 72 संशयित उमेदवारांचे निकालही भूमी अभिलेख विभागाने रोखून ठेवलेले होते। त्यानंतर गुन्हे दाखल झाल्यावर आणि 72 संशयित उमेदवारांवर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। याबाबत अद्यापही महसूल विभागाकडून माहिती पुढे आलेली नसल्याने 11 लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या तलाठी भरतीचा तपास संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे। तलाठी भरती परीक्षेतही काही परीक्षा केंद्रावर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रांवरील गैरप्रकारच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता। मात्र गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्राची पडताळणी झालेली 200हून अधिक उमेदवार अपात्र ठरले, तर 72 संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले होते। याबाबत कार्यवाही संदर्भात भूमी अभिलेख व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। तर पहा, तलाठी भरती बहुचर्चित अशी ही तलाठी भरती यावर्षीच राहिलेली होती। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं। तरी पण सरकारचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत झालेल्या सर्व ज्या भरत्या आहेत त्या पारदर्शकपणे पार पडलेल्या आहेत। परंतु खरंच या भरत्यांमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार जर झालेला असेल तर प्रामाणिकपणे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यावर नक्कीच हा अन्याय आहे आणि हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे। परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेले आहेत। तलाठी भरतीमध्ये लातूर शहरातील एका परीक्षा केंद्रावर मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते। यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती। मात्र पुढे त्यांचा या ठिकाणी तपास खोलवर गेलेला नसल्याची माहिती आलेली आहे। तलाठी भरती घोटाळ्याचा तपास संथगतीने सुरू आहे। धाराशिव आणि लातूर पोलिसांनी तपासासाठी आम्ही अनेकदा विनंती केली आहे, पण या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रावर कोण आहे याबद्दल पोलीस अजूनपर्यंत सांगू शकले नाहीत। तलाठी भरतीमध्ये आम्ही 4 आरोपींना अटक करून कार्यवाही केली आहे, तसेच योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे, असं अतुल कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे। तर पहा, 72 संशयित उमेदवार जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही। तलाठी भरतीमधील गैरप्रकाराचा जो तपास आहे तो संथगतीने सुरू आहे। आता गैरप्रकार झाला हे सर्व ठिकाणी म्हटलं जात होतं, परंतु तलाठी भरतीचा रिझल्ट लागला। काही ठिकाणी विद्यार्थ्यांना नियुक्त्या देखील या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या रोखून ठेवण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण तलाठी भरती पार पडताना दिसत आहे, परंतु गैरप्रकार झाला, पण गैरप्रकाराचा तपास योग्य रीतीने करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही मात्र करण्यात आलेली नाही। आणि नक्कीच ही खेदात्मक
खेदजनक बातमी आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका। तलाठी भरती असो किंवा इतर कुठलीही परीक्षा असो, त्यामध्ये प्रामाणिकपणे यश मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। तलाठी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।